एका वृद्ध महिलेच्या घरातून तब्बल 10 लाख रुपयांचे दागिने आणि रोकड चोरीला गेली होती। मात्र नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखेने केवळ काही दिवसातच या प्रकरणाचा छडा लावून 2 आरोपींना अटक केली आहे। आरोपींना कसे पकडण्यात आले आणि त्यांच्याकडून काय जप्त करण्यात आलं जाणून घेऊया। ही घटना नागपूरच्या गिट्टी खदान भागात घडली आहे। कनिष परवीन शेख रफीक वय 58 वर्ष हे त्यांच्या राहते घर सोडून काही दिवसांकरिता त्यांच्या भावाकडे बुट्टीपुरी येथे गेल्या होत्या। या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला। चोरट्यांनी मोठ्या सफाईने घरातील बेडरूम मधील कपाटातून रोख 13,000 रुपये, सोन्याचे सुमारे 134 ग्रॅम वजनाचे दागिने आणि 210 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने चोरलेत। या सर्व चोरीच्या सामानांची एकूण किंमत जवळपास 9,65,700 रुपये होती। ही चोरीची घटना उघडकीस आल्यानंतर कनिष परवीन यांनी तात्काळ गिट्टी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला आणि तपास सुरू केलाय। या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेच्या घरफोडी विरोधी पथकाने सुरू केलाय। तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी 2 संशयितांना ओळखले। 34 वर्षीय हरजित सिंग उर्फ गरम अजब सिंग गरेवाल आणि 21 वर्षीय रजत चक्रधर खोब्रागडे असे होते। दोन्हीही आरोपी नागपूरमधील जरीपटका भागातील रहिवासी होते। पोलिसांनी अत्यंत चलाखीने जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून या दोघांनाही ताब्यात घेतले। कसून चौकशी केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। आरोपी क्रमांक 2 रजत खोब्रागडे याच्याकडून पोलिसांनी सोन्याचे चांदीचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल MS49 CP 5752 आणि एक मोबाईल फोन जप्त केलाय। जप्त केलेल्या सामानांची एकूण किंमत 1,39,750 रुपये आहे। या संपूर्ण कारवाईमध्ये पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांच्यासह पोलीस अधिकारी राहुल माकणीकर आणि अभिजित पाटील यांचे मार्गदर्शन महत्वाचे ठरले। तसेच पोलीस निरीक्षक भरत कराडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने, ज्यामध्ये नितीन चुलपार, प्रवीण मूल, विवेक झिंजरे, प्रशांत गभणे आणि इतर अंमलदार यांचा समावेश होता, त्यांनी ही कामगिरी यशस्वी करून दाखविली आहे। हा तपास अजूनही सुरू आहे आणि चोरीला गेलेला उर्वरित मुद्देमाल जप्त करण्याकरिता पोलीस प्रयत्नशील आहेत। ही कामगिरी नागपूर पोलिसांच्या कार्यक्षमतेचे उत्तम उदाहरण आहे। पोलिसांनी पुढील कारवाईकरिता दोन्ही आरोपींना गिट्टी खदान पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे। ये वारदात दाबा में हुई थी 13 अगस्त 2025 में। इसका इन्वेस्टिगेशन गिट्टी खदान पुलिस कर रही है और घरफोड़ी विरोधी पथक को गोपनीय खबरों से मालूमात हुई है कि इस वारदात में जरीपटका में 2 आरोपी है। उनका नाम पता चलने पर हम जाल बिछाकर उनको दोनों आरोपी ताबे में लिया है। एक है हरजित सिंह गरेवाल और दूसरा है रजत खोब्रागडे। ये दोनों भी हिस्ट्री शीटर है। इनके ऊपर काफ़ी घरफोड़ी के गुने दाखिल है। इनके ताबे में से 1,39,750 रुपये कीमती अवैध जब्त किए और अगले इन्वेस्टिगेशन के लिए गिट्टी खदान PS के ताबे में दे दिए। ये जो इन्वेस्टिंग किए है हमारे सीनियर DCP सर माकनीकर सर और ACP पाटिल सर, इनका मार्गदर्शन मिला है। या घटनेतून एक गोष्ट स्पष्ट होते, ती म्हणजे नागपूर पोलीस नेहमीच सतर्क असतात अशा गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी।